खडसे. सभापती महोदय, ग्राहकांवर बोजा पडण्याच्या संदर्भामध्ये एक विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की या कंपनीमध्ये वेगवेगळे जे कामं चालतात त्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी जे जे काही विशेष नफ्याचे प्रमाण असते, तोट्याचे प्रमाण असते, याचा सर्व परिणाम हा आपल्या रेटवर होत असतो आणि मग तो ग्राहकांवर बोजा पडत असतो. मी एक पत्र आपल्याला दिलेलं आहे याच संदर्भामधलं की या कंपनीमध्ये जनरेशन कंपनीतलं एक पत्र आहे भुसावळ उद्योगनगरचं, की त्यामध्ये साधारणतः पहिलं पत्र आहे 150 कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं आणि दुसरं पत्र आहे 300 कोटी 350 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचं आणि हे पुराव्यानिशी दिलेलं आहे. म्हणजे कामच न करताना बिलं काढणं, अर्धवट कामं करताना पूर्णपणे बिलं काढणं वगैरे अशा स्वरूपाचं हे पुराव्यानिशी मी आपल्यासमोर दिलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की एका थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जर 300 कोटी रुपयाचा गैरव्यवहार हा पुराव्यानिशी दिसत असेल, तो वर्षभरातला का 1.5 वर्षातला मला माहिती नाही, तर अशा 7 सबस्टेशन आपल्याकडे आहे, 7 जनरेशन प्लॅन्ट आहे, म्हणजे हजारो कोटी रुपयाचा गैरव्यवहार हा 71, 76 ह्या सेक्शनमध्ये तुमच्याकडे झालेला आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही चौकशी समिती नेमलेली आहे, पण चौकशी समिती नेमून हा एवढा मोठा गैरव्यवहार त्या चौकशी समितीच्या माध्यमातून पूर्ण होईल असं मला वाटत नाही, कारण हा प्रत्यक्ष बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की मी जे काही पत्र आपल्याला देतो आहे, आता अधिक देतो आहे, अधिक दिलेले आहे, याच संदर्भामध्ये SIT नेमून या शेकडो कोटी रुपयाच्या गैरव्यवहाराची आपण चौकशी करणार आहात का? कारण हे अधिकारी लहान नाही, वरिष्ठ लेवलचे अधिकारी जरी असले तर छोटे अधिकारी आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे होणं शक्य नाही. तिथं मोराडे नावाचे एक सदग्रस्त आहे, सपाटे नावाचे एक सदग्रस्त आहे, म्हणजे हेच कागद वर जातात, ते सह्या करतात आणि सह्या करून अशा रीतीनं भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे. तर याच्यात आणखीही काही निघण्याची शक्यता आहे. म्हणून आपण त्याची SIT नेमून या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करणार आहे काय, कारण अप्रत्यक्ष बोजा हा ग्राहकावरच याचा पडतो आहे. माननीय मुख्यमंत्री. सभापती महोदय, नाथाभाऊंनी जे पत्र दिलं त्याच्यावर ऑलरेडी आपण चौकशी सुरू केलेली आहे. 1 महिन्यामध्ये ही चौकशी आम्ही पूर्ण करू. त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर आवश्यकता असेल तर SIT पण आपली करायची जबाबदारी आहे, कारण कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे ती कारवाई निश्चितपणे होईल. फक्त मला नाथाभाऊ या निमित्ताने हेही लक्षात आणून द्यायचं आहे की आपल्या जेन्कोने जर आपण गेल्या 3 वर्षात जेन्कोनी निर्मित केलेली वीज बघितली तर आतापर्यंतच्या जे काही आपल्या ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात स्वस्त वीज ही जेन्कोनी तयार केलेली आहे. प्लॅन्ट लोड फॅक्टर हाही ऐतिहासिक वाढलेला आहे आपला. तथापि अशा पद्धतीनं वाढत असतानाही कुठे जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे 1 महिन्यामध्ये तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची चौकशी पूर्ण करू आणि त्यात जे काही तथ्य आढळेल त्याच्यावर आवश्यकता असेल तर SIT पण करू.